हॅलो एव्हरीवन. आपली सेमी इंग्लिशची रसग्रहणाची किंवा ॲप्रिसिएशन आपण म्हणून त्याची सिरीज चालू आहे. तर आता आपली जी नेक्स्ट पोयम आपण घेणार आहोत ती आहे खुद आणखी थोडेसे. ओके, तर या पोयममध्ये काय आहे ते आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत. तर खुद आणखी थोडेसे ह्या पोयमचे जे कवी आहेत ते कवित्री आहेत त्या आसावरी काकडे आहेत. पहा, रचना प्रकार जर आपण म्हणू तर अष्टाक्षरी ओवी आपल्याला ह्याचा रचना प्रकार दिसत आहे आणि लाहो या काव्य संग्रहातून ही पोयम घेतलेली आहे. तर कवितेचा विषय काय आहे? जीवन जगण्यास सत्य गोष्टीची गरज असते. प्रयत्न आणि सकारात्मकपणा यांचं महत्व, जैसे कि पॉजिटिविटी इसमें से हमें बताई गई है, उसका इम्पॉर्टेंट हमें यहाँ पे बताया गया है. स्थायी भाव जर आपण पाहिला भाव तर एक उत्साहाचा भाव या पोयम मधून आपल्याला दिसेल. तर लेखन वैशिष्ट्य ओघवत्या भाषेमुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झालेले आहे. सारी खोटी नसतात नाणी या शब्दातून जीवनाचा आशावाद व्यक्त होतो. पहा, एक आशा मिळते आपल्याला, तर आशावाद व्यक्त होतो. प्रत्येक चरणात 8 अक्षरे आणि प्रत्येक कडव्यात 4 चरण अशी ओळीची रचना आहे. ओके, आणि संपूर्ण कविता ही जीवनाकडे आशावादी दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळेल या विचाराने ही कविता पूर्ण भरलेली आहे. आता या पोयमचं जर मध्यवर्ती कल्पना आपण पाहिली तर संयम, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी यांच्या योगाने कार्यसिद्धीस नेता यावे हा विचार या कवितेच्या म्हणजे केंद्रस्थानी आहे किंवा त्याच्यावर जास्त फोकस केलेला आहे. जीवनात अपयश येण्याच्या खूप घटना घडतात, म्हणून माणसाने कोलमडून न जाता आपल्याला यश मिळेलच अशी आशा बाळगावी असा आशावाद या कवितेच्या मध्यवर्ती कल्पनामध्ये आपल्याला दिसून येईल. आता यातून काय विचार व्यक्त होतो बरं? तर जीवनात कष्ट करून सुद्धा अनेकदा यश हुलकावणे देते. ओके, यामुळे माणसे नाउमेद होतात. ओके, नाउमेद होतात म्हणजे उमेद सोडून देतात. तर तसं न राहता हा विचार कवितेनं म्हणजे कवीने जे केलेला आहे, तर माणसाने नाउमेद न राहता सतत प्रयत्न केला पाहिजे. ओके, म्हणजे खचून गेलं न पाहिजे हा विचार या कवितेतून मांडलेला गेलेला आपल्याला दिसून येतो. कवितेच्या ओळी ज्या आहेत तुम्ही लिहू शकता, कोणत्या ओळी आवडल्या आहेत. तर आवडली आणि न आवडण्याची कारणामध्ये काय येईल? तर ही कविता मला खूप आवडली. कविता वाचताना निराशेचे गळप दूर झाले. ओके, म्हणजे निराशा दूर झाली. प्रयत्नात परमेश्वर आहे, म्हणजेच प्रयत्न करत राहण्याचं यशाचं खरं एक गमक आहे हे यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. खुद आणखी थोडेसे या शब्दांनी मनाला एक उभारी येते. ओके, आणि कवितेतील विचार माणसाला चांगले आणि प्रयत्नवादी जीवन जगण्याची एक प्रेरणा देतात. एक मोटिवेशनली एक पोयम आहे. ओके, आता नंतर यातून काय संदेश मिळतो? तर आयुष्यातील प्रत्येक क्षण हा सुखाने भरलेला नसतो. ओके, सुख दुःख येतच असतात. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे या म्हणजे वाक्यामुळे किंवा या पंक्तीमुळे सुखापेक्षा जीवनाचा सदोदित असा अडचणीच असतात. या अडचणींना घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला पाहिजे. ओके, आणि समाजात सगळीच माणसे अगदी वाईट नाही, सगळीकडे वाईटपणा, खोटेपणा असा भरलेला असतो असे मानू नये. तर प्रयत्न हे वाळूचे कण रगडतात तेलही गळे. ओके, आणि म्हणजे प्रयत्न केलाच पाहिजे असा हा संदेश आपल्याला या कवितेतून खुद आणखी थोडेसे या कवितेतून आपल्याला भेटत आहे. ओके, अभी नेक्स्ट पोयम आकाशी झेप गेरे पाखरा हे आपण पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. ओके, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.